मी रिसेंटली एक फ़ोटो काढलेला. सो फोटोमध्ये पौर्णिमेचा चंद्र होता, पिंपळाचं झाड होतं आणि मागे मोकळं आकाश होतं. म्हणजे रात्रीची वेळ होती. सो पूर्ण ब्लॅक आकाश आहे. म्हणजे तेव्हा काढताना मला असं काही माइंडमध्ये आलं नव्हतं की बाबा याचा मीनिंग काय असू शकतो. बट आत्ता जे मला म्हणजे क्लास केल्यानंतर जे त्या फोटोचा मीनिंग कळला की बाबा ह्या फोटोचा एवढा डीप मीनिंग असू शकतो की त्या फोटोला टायटल म्हणजे भेटलं आहे माझ्या फोटोला की निब्बाण म्हणून. सो त्या फोटोमध्ये एक चंद्र आहे, त्यानंतर बोधिवृक्ष आहे, ज्याला आपण पिंपळाच्या वृक्षाला बोधिवृक्ष म्हणतो, आणि मागे स्पेस आहे. सो ते रिप्रेझेंट करतं की बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीला पिंपळाचं झाड आणि चंद्र हे रिप्रेझेंट करतं. आणि मागचा जो स्काय आहे की सगळ्या सांसारिक ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या सोडून आपल्याला ह्या जो स्काय आहे, मोकळा स्काय आहे, म्हणजे एम्प्टीनेस आहे, लाईफमध्ये एम्प्टीनेस आहे. सो त्याला रिप्रेझेंट करतो. सो त्यासाठी त्या फोटोला निब्बाण नाव दिलेलं आहे. सो त्यामध्ये चंद्र आहे, स्काय आहे आणि पिंपळाचं झाड आहे.